चलो थँक्यू डीजे. चला साई चरण आपण फलंदाज मैदानात पाठवायचे. बघा सगळ्या संघांना विनंती आहे, जर का तुम्ही पहिली मॅच जिंकलेला असाल तर तुम्हाला बॅक टू बॅक मॅच खेळायची आहे. त्यानंतर ज्यावेळेला शेवटच्या फेजमध्ये ज्यावेळेला तुमचा ग्रुप क्लिअर व्हायची वेळ येईल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कदाचित लगातार मॅच खेळावे लागतील. तर त्याच्यासाठी तुम्ही मानसिकरित्या तयार राहा. क्षेत्ररक्षण लगावण्यात आलेलं आहे. साई असती सायबा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साई चरण. या दोन संघांदरम्यानची मॅच आहे. पहिली मॅच या दोन्ही संघाने जिंकली होती. त्यावेळेला साई असती साहेबा चेसिंग मोडमध्ये होती. टॉस जिंकल्यानंतर त्याने फिल्डिंग घेत असताना खूप सहज आणि सोपा विजय एसराजच्या अगेन्स्ट मिळवला. सेम थिंग साई चरणच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिली, त्याने सुद्धा पहिला विजय सहज आणि सोप्या रीतीने मिळवला. एकाने 38 धावांचा चेस केला, पाठलाग केला, तर एकाने 28 धावांचा पाठलाग केलाय. आता स्थितीमध्ये जर बदल, पोझिशनमध्ये बदल जर आपण पाहिला तर साई चरणचा झालाय, कारण त्याने या मॅचमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग केला होता. आता त्यांना बचाव करावा लागणार आहे आणि त्यासाठी पहिल्या धावा बनवाव्या लागतील. सो सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला राहुल मोरे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फॉर्मशी झुंजत असताना झगडत असताना अखेरकार तो सूर गवसलाय आणि तो सूर गवसल्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांच्या खांद्यावरती आली आहे. समोर आता सूरज चव्हाण असतील. सो लेट्स प्ले. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत देऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या दोन्ही संघाने पहिला विजय मिळवलाय. सुरतचा पहिला चेंडू बॅकपट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मयूर पाटील कव्हरमध्ये तैनात आहेत. फिल्डरला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव तिथे धावून कंप्लीट केली जाते. खूप चांगली साईड. प्रतीक म्हणजेच भाऊ स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत, म्हणजे बॅकअप पॉइंटच्या दिशेने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त फटका. वेट वॉच अँड देन हिट. खूप चांगल्या प्रकारे हा फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेखा पार. चौकार. हेमंत गाडीगावकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू. मुजम्मिलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला आणि हेमंत गाडीगावकरच्या खेळीचा अंत. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू. सिद्धार्थ राय मोनू यावेळेला फलंदाजीसाठी आलेत. सिद्धार्थ राय मोनू, वेलकम. मृदुल मेहर ज्यांचा आवाज आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये ऐकायला मिळेल. अजून कौस्तुभ सुद्धा थोड्या वेळाने जॉईन होईल. भरपूर असे समालोचक आपल्याला स्पर्धेसाठी दिसतील जे आमचे मित्र आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलंय का? येस, चेंडूला फील्ड केलंय. खूप चांगली फिल्डिंग. अच्छा, कल्पेश आहे. सिंगल धाव धावून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सिद्धार्थ राय मोनू याचा सुद्धा क्लास खूप चांगला आहे व्हीपीएल साठी. त्याची बॅटिंग खूप चांगली पाहिली आहे. राहुल मोरेच्या बॅट मधून होतोय ब्लास्ट. चेंडू सीमारेखा पार. व्हीपीएल चौकार.
थँक्यू डुझे. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. स्वतः मुझम्मिल होते. गरजेचं आहे, संघाचा मोरक्या संघाचा लीडर आहे आणि ज्या वेळेला संघातील खेळाडू एखादा कर्णधार असा खेळतो त्यावेळेला मात्र बाकीच्यांना सुद्धा ती ऊर्जा येते. तुर्तास इथे चेंडू एका धावेसाठी गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम साईचरण. मॅच झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण आपल्या आई भवानी मारंब ट्रॉफीज विशाल पाटील आपण या आणि आपली ती साईन करा. आणि साईचरण आपण मॅच झाल्यानंतर साईन करण्यासाठी यायचंय. कॅप्टन नवीन गोलंदाज मयूर पाटील. ओहो, बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ब्रेक होता आणि समजू शकलेलं नाही. खूप उशिराने बॅट आली तोपर्यंत स्टंप उद्ध्वस्त झाले होते. राहुल मोरे बाद. थँक्यू थँक्यू. येस, आणि फलंदाज इथे बाद झालाय. नवीन फलंदाज अरुण पाटील मैदानाच्या दिशेने येतोय. इथे बॅनरचा संच होता आणि तो जमा होणार होता. येस रोनक, दुसरं काही नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूरने केली आहे. अरुण पाटीलला आपला अनुभव वापरावा लागणार आहे आणि इथून धावपलकाला बूम करावं लागेल आणि खेळपट्टीवरती उभं राहणं ही सुद्धा एक टास्क आहे. BPL पुन्हा एकदा हे गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी आणि अमाया स्पोर्ट्स क्लबचं मैदान सज्ज झालंय या BPLची साक्ष देण्यासाठी. मागे खेळण्याचा प्रयत्न, गिरीश चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय. या मॅच मध्ये किती धाबा बघितल्या जातील, या मॅच मध्ये किती धाबा मोठ्या मानल्या जातील येणारी काळवेळ सांगणार आहे जरूर. परंतु 40, 45, 50 हे धावपलक खूप चांगलं धावपलक म्हणून मानलं जाईल दोन्ही टीमसाठी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, येस, आणि जास्तच बाहेर आहे चेंडू, त्यामुळे पंच वळतात आणि सांगतात वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि यावेळेला सिद्धार्थ राय मोनूच्या हातामध्ये चेंडू, हाता नाही, गिरीशच्या हातामध्ये चेंडू आणि मोनू तिथून धावण्याचा प्रयत्न करत होते. हातातून चेंडू निसटला आणि सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बघा, एक एकदा महत्वाची जरूर आहे, परंतु एखादा मध्ये चौकार आला तर त्या धावाला कुठेतरी एक वेगळा आणि मोठा अर्थ लागतो. परंतु जर चौकार नाही आला तर ते धावपलक हे खूप कमी 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 वाटायला लागतं. पुन्हा एकदा मयूरने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. एकाच ऍक्शन मध्ये 2 टन मारण्याची किमया साधणारा गोलंदाज आहे. अरुण पाटीलला खूप चांगलं माहित आहे तो कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि त्यामुळे तो सातत्यानं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 14 लॉस ऑफ 2 विकेट टीम साई चरण. 2 विनर 2 विजेता टीम मधील ही मॅच आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय करेल. बॅकफुट देऊन टॅप करण्याचा प्रयत्न, निलेश सिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. 1 धाव धावपलकामध्ये ऍड होईल आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती टीम साई चरण या संघाच्या. थँक्यू डीजे.
नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मंथन गडकरी. मागील मॅच मध्ये थोडीशी खराब सुरुवात झाली होती मंथनकडून, वाईट वरती वाईट, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला तो अतिशय वाखाणण्याजोगे होता. साई अस्तीसाठी खूप मदतगार राहिला. यावेळेला मंथन समोर अरुण पाटील असणार आहे. लेग बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. चांगला फॉर्म मध्ये आहे मंथन, मयूर चांगल्या फॉर्म मध्ये, आणि साई अस्तीसाठी ती जमेची बाजू आहे बॉलिंग युनिट मध्ये. हे दोन गोलंदाज खूप चांगला रोल. मागे गेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग होतीये तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ राय मोनू, याला सुद्धा आपले अस्त्रशस्त्र दाखवावे लागतील, आपला अनुभव दाखवावा लागणार आहे. आणि आता ती वेळ आली आहे जिथून चौकारांची आतिषबाजी, षटकागणिक 2 ते 3 चौकार लगावून या मॅच मध्ये आपली एक वेगळी छबी दुसऱ्यांच्या नजरेमध्ये निर्माण करण्याची, प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं घर निर्माण करण्याची. आणि पुन्हा एकदा लक्ष्यच्या बाहेर वाईट बॉल येतोय. यापेक्षा दुसरा मोठा प्लॅटफॉर्म नाही ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इंडिव्हिज्युअली प्रकाश जोता देण्याची संधी मिळेल किंवा त्या फेम मध्ये येण्याची संधी मिळेल. नो बॉल, खूप चांगला बॉल, ऑफ ब्रेक होता. वाटलं नव्हतं हाताच्या ऍक्शनने की तो चेंडू ऑफ कटर येईल म्हणून, परंतु आलाय. आणि सिद्धार्थ राय ज्या प्रकारे बीट झाले त्यानंतर अंपायरचा जो कॉल आला त्याने त्यांना दिलासा मिळालाय. म्हणजे आताचा बॉल भलेही त्यावरती रन नाही आला, पण नो असल्या कारणाने तो ग्राह्य सुद्धा धरला जाणार नाहीये. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड होईल. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. सिद्धार्थ राय मोनीच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत प्रहार, व्हीपीएल चौकार. थँक्यू डीजे. 23 वरती 2. मंथन वरती हल्ला बोल केलाय. अशाच प्रकारच्या 1 2 3 अशा मोठ्या फटक्यांची गरज. डायरेक्टली गळपट्टीच्या बाहेर आहे. मंथनने दिशा भरकटली आणि ती मात्र देऊन जाते तब्बल 5 धावा. थँक्यू. दडपण होतं. मंथनच्या फिंगरला जास्तच रोल करताना आपण पाहिलं, जास्त दडपण टाकण्याचा त्या चेंडूवरती प्रयत्न त्याने केला आणि त्याचा फायदा साई चरणला झालाय. ऑफ कटर चेंडू, खूप चांगला टर्न आणि मोठा टर्न पाहायला मिळाला. ही ड्रिफ्ट आहे मंथनची, खूप चांगल्या प्रकारे तो वापरतो आणि त्यामुळे फलंदाजाला खेळण्यासाठी अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत. धावफलकाची धावा 28 आहेत आणि यावेळेला हा ऑफ कटर यष्ट्या वाकवतोय. फलंदाज बाद. सिद्धार्थ राय मोनूला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे. अंकित झा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अंकित झा, अपेक्षा आहे अंकित कडून चांगल्या बॅटिंगची. मंथन खूप चांगला कमबॅक त्याने सुद्धा केलाय. बॅकफुटर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना दिसतीये. एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला 29 वरती. हो, प्लेड ऑन. बॅटला लागून चेंडू यष्ट्यांवरती. अजून एक फलंदाज म्हणजे अरुण पाटीलला मैदान सोडावं लागतंय. गॉन.
थँक्यू थँक्यू डिसे. खूप चांगली गोलंदाजी आणि अखेरकार मला वाटतंय तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 13 मिनिटं झालेली आहेत आणि चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बघा एक मगाशी सुद्धा अनाउन्समेंट करण्यात आली होती, जर का 15 मिनिटं झालीत आणि त्या 15 मिनिटानंतर तुम्हाला जी असोसिएशनच्या वतीनं पॅनल्टी दिली जाईल ती मान्य करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने निखिल मला वाटतं आलाय. निखिल पाटील. धावपलकरती धावा 29 आहेत. इथून 2 ते 3 बाउंड्रीज मॅचला एक वेगळं वळून देतील, वेगळी दिशा देतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, फेकी होतीये तोपर्यंत एक धाव येते. जरा पडद्यावरून हात काढा प्लीज. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा तीच विनंती आहे दर्शकांना, पडद्यावरून हात काढा. आई भवानी ट्रॉफी हाऊस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी नो बॉल घोषित केले. विशाल जरा कोण डाव्या बाजूला आहेत त्यांना सांगा, पडद्यावरून हात काढायचे आहेत. 2-2 कॅमेरा लावलेत, पटकन दिसून येतात, त्यामुळे प्लीज आपण असं कृत्य करू नका. फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु भागेशला
हॅलो 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 चेक. बारा चेंडू 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती राहुल मोरे आणि आपण पाहतोय खूप चांगली आणि इंटरेस्टिंग मॅच ही बनून राहिली आहे. अजूनही इथून या धावा बनतील की नाही बनतील येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास या दोन विनर टीम मधील जो संघ विजय होईल त्याला मात्र उद्याचं तिकीट मिळेल हे कन्फर्म आहे. आणि जो संघ पराभूत होईल त्याला अजून एक संधी मिळणार आहे आपला खेळ अजून सुधारण्याची आणि क्वालिफाय होण्याची. तुर्तास गिरीश खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. सर्कल फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांचा आपण पाहतो. अंडरआर्म मधल्या बहुतांश फॉर्मॅटमध्ये गिरीशचं वर्चस्व आहे. खास करून टर्फ क्रिकेट म्हणा त्यानंतर सर्कल क्रिकेट म्हणा बॉक्स स्टॅप म्हणा खूप चांगल्या प्रकारे खेळतात. आणि आज या BPL दरम्यान त्याचा जो परफॉर्मन्स होतो तो बहारदार आहे. 43चा पाठलाग करत असताना आतापर्यंत त्याने केलेली ती फटकेबाजी वैयक्तिक खेळी जर गिरीशची आपण पाहिली तर 19 धावा त्याच्या नावे आहेत. 7 धावांची खेळी मुझम्मिल खानने केली आहे, मुज्जूने केली आहे. राहुलचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये परंतु जास्त बाहेर आहे. बाहेरून आतमध्ये आल्या करणारे पंच दर्शवतात हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव धाबलक्यामध्ये ऍड होईल. यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचे. तुर्तास ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय. क्या बात आहे. दीप त्या ठिकाणी होते. व्ही मध्ये बॅटिंग करत असताना विचार करावा लागतो साई चरणच्या अगेन्स्ट परंतु मुझम्मिल आणि गिरीश हे खेळपट्टीवर खूप सारा वेळ व्यतीत करून आहेत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो खूप चांगला आणि वरच्या लेवलला असेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल दाब येते. एका धावेने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 30-0 खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. खूप साऱ्या विकेट हातामध्ये आहेत. एकही विकेट गमावलेली नाही आहेत त्यामुळे या धावांचा पाठलाग शक्य आहे. आता जी काही मेहनत करायची आहे ती साई चरणला करायची आहे आणि असं असताना खास करून राहुल मोरेला या षटकामध्ये बघूयात कशा प्रकारे या उर्वरित चेंडूंचा सामना केला जातोय. कशा प्रकारे मागे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असून फायदा नाहीये. इथे चेंडू मागे निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. सर 8-9 धावांची गरज आहे. थोडासा व्यत्यय जरूर आला गिरीशच्या पायाला. तिथे क्रॅम्प येता दिसला कारण खूप जास्त टर्न होत आहेत स्वतःभोवती आणि त्यामुळे कदाचित पाय तिथे वळतोय. तुर्तास राहुल मोरेवरती झालेला हल्ला आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये साई हसतीये. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अरुण पाटील फेकी. ओहो पंचांकडे अपील. येस तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाणार आहे. रेफर केलं जाईल. फलंदाज बाद आहे की नाही ते बघितलं जाणार आहे आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रित करत असताना येस फलंदाज बाद. फलंदाज बाद झाल्या कारणानं गिरीश यादव याला मैदान सोडावं लागते. निलेश सिंग यांच्या आतमध्ये एंट्री होईल. तुर्तास 3 षटकांचा खेळ यातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावांची किती गरज आहे. 7 बॉल 9. बघा ही मॅच जशी जशी पुढे जाईल तसं तसं याचं पिक्चर क्लिअर होईल परंतु असं वाटत नाहीये की या मॅचचं चित्र शेवटच्या 2 चेंडूपर्यंत क्लिअर होईल. इतका क्लोज काउंटर
शेवटचा अंतिम चेंडू राहुलचा बघूयात मुजम्मिल कशा प्रकारे खेळतात. खूप चांगलं बॅटल आहे या दोघांमधलं. चेंडू मागे निघून गेला, अडवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. हो समीर कदम, कदम के कदम ठिकाणे नाही रे. सिंगल कंप्लीट झाली आहे. मुजम्मिलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ही चांगली बाब साई असती साहेबासाठी. आणि शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक असताना आता धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8-6 मध्ये 8. या ऐकूयात गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. थँक्यू. दीप आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडूने 8 धावांची गरज आहे. एक चौकार मारावा लागणार आहे आणि तो चौकार मारल्यानंतर ही मॅच खूप सोपी होईल. गोलंदाज कशा प्रकारे कसरत करतात, कशा प्रकारे मेहनत करतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे आणि या मॅच मध्ये आता रंग भरण्यासाठी तयार बॅटर बॉलर दीपचा पहिला चेंडू, पॅडल स्वीप, चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आता 5 मध्ये 4. 5 मध्ये 4 आणि नो बॉल आहे आणि मॅच फिनिश. पुन्हा एकदा सहज आणि सोपा आणि मोठा विजय करत असताना सुपर 8 मध्ये दाखल होते टीम साई असती साहेबा. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक साई चरण. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला साइन करायचे. विशाल पाटील आपण सुद्धा या, साइन करून नंतर जा खेळायला. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. 2 विजयी संघांमधील आणि पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळालं साई चरण या संघाला. प्रकाश पाटील कुठे असतील आपण या लवकर. प्रकाश पाटील अल्ला आलाय ना. आणि आता झालेला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे गिरीश यादव फ्रॉम साई असती साहेबा. मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित असोसिएशन मेंबर्सना की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा. गिरीश यादवचा खूप चांगला परफॉर्मन्स ॲज अ बॅटर म्हणून गिरीशने केला. फील्ड मध्ये सुद्धा लॉसन कोरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्हाला तर मॅचचा टी शर्ट दिला जातोय. आराध्य स्वर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी खूप चांगल्या प्रकारे कस्टमाइज केली गेली आहे अंबरा अफेरेलच्या माध्यमातून आणि ती जर्सी देऊन गौरव केला जातो गिरीशचा. अभिनंदन गिरीश, अभिनंदन साई असती साहेबा. उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता घेऊन जातोय सरळ या तिसऱ्या मॅच कडे, चौथ्या मॅच कडे, ज्या ठिकाणी दोन्ही पराभूत संघ एकमेकांसमोर खेळताना दिसतील. एका बाजूला आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा आणि त्यांच्या समोर 2 हात करताना संघ दिसणार आहे यशराज वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल आई भवानी ट्रॉफी हाऊसच्या बाजूने झुंकला. त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी यशराज वॉरियर्सला आमंत्रित केलं आणि जशी या मॅचला सुरुवात होईल मी घेऊन जाणार आहे मृदुल मेहर यांच्याकडे या मॅचची दास्तान सुनावण्यासाठी.